श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळी पांढरीची काठी याविषयी ऐकलं असेलच किंवा बऱ्याच जणांना कदाचित या पांढरीच्या काठीविषयी माहिती सुद्धा असेल आणि नसेल तर आज आपण इथे ही माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून आज पांढरीची काठीचे महत्त्व, ते कसे धारण करतात किंवा ते कुठे मिळते याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते. आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात आधी पांढरीची काठी ही स्वरक्षणासाठी वापरली जाणारी वस्तू आहे. अगदी महत्त्वाची अशी पांढरीची काठी खूप दुर्मिळ अशी वनस्पती आहे. ही वनस्पती विशेष करून कोकणच्या जंगलांमध्ये आढळली जाते. पांढरीच्या काठीचे एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की या वनस्पतीचे लाकूड पाण्यात तळाशी बुडतं. ते पाण्यावर कधीही तरंगत नाही. कारण की एक अद्भुत अशी निसर्गाने त्या पांढरीच्या काठीला देणगीच दिलेली आहे. कारण की ही पांढरीची काठी जेव्हा पण कधी आपण धारण करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्हिटी तयार मिळते. त्याचबरोबर आपल्या ज्या शरीरातल्या नकारात्मकता भावना ज्या असतात त्या सुद्धा पूर्णपणे निघून जातात. त्याचबरोबर ही पांढरीची काठी जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ असते तेव्हा तेव्हा तुमच्या बाजूला जी निगेटिव्ह शक्ती फिरत असते ती सुद्धा तुमच्या जवळ येत नाही. तर अक्षरशः अशी ही पांढरीची काठी जी आपल्याला निसर्गानेच उपलब्ध करून दिलेली आहे, तर ती जरूर धारण करावी. त्याचबरोबर ह्या पांढरीच्या काठीबरोबर तुम्ही इथे पाहू शकता असे मणी सुद्धा बाजारात आता सहज उपलब्ध आहेत. कारण की पांढरीची काठी ही नेहमी बाळगणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही जर हे मणी घेतले तर हे मणी अगदी सहजपणे तुम्ही स्वतःजवळ धारण करू शकता. जेव्हा तुम्ही हे मणी विकत घेता तेव्हा हे मणी पूर्णपणे पांढरे असतात. आता मी इथे ह्या मण्यांना हळद कुंकू लावून देवासमोर ठेवलेले आहेत. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही पांढरीच्या काठीचे हे मणी घरी घेऊन याल तेव्हा सर्वात प्रथम त्यांची पूजा अर्चा मनोभावे करायची आहे. हळद कुंकू व्हायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे आणि देवाजवळ पूर्ण रात्रभर तुम्हाला हे मणी ठेवायचे आहेत आणि मगच तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे मणी धारण करायचे आहेत. हे मणी जेव्हा तुम्ही धारण करता तेव्हा पंचरंगी धागा वापरला तरी चालणार आहे. त्याचबरोबर ही पांढरीची काठी अशा स्वरूपाची मिळते आणि ह्याचं झाड सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचे ह्या पांढरीच्या काठीची झाडं म्हणजे त्या कोकणच्या जंगलामध्ये हे पांढरीच्या काठीची झाडं अशी तुम्हाला पाहायला मिळतील. लाकूड पाण्यात तळाशी बुडतं म्हणजे हे विज्ञानाला एक आव्हानच आहे. कारण की ही पांढरीची काठीचे फायदे सुद्धा अनेकच आहेत. कारण की ही पांढरीची काठी सोबत ठेवल्याने साप, विंचू असे हिंस्र जे प्राणी आहेत, विषारी पशुपक्षी प्राणी यापासून सुद्धा संरक्षण होतं. त्याचबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही काठी किंवा मणी शत्रूपासून सुद्धा संरक्षणासाठी सोबत ठेवायचे असतात. कारण की पूर्वी तपसाधनेमध्ये जेव्हा ऋषीमुनी बसत होते म्हणजे तपसाधना करायला, तेव्हा त्यांच्या भोवती पांढरीच्या काठीचे कुंपण घातले जात होते. त्यामुळे त्यांचे हिंस्र प्राण्यापासून संरक्षण होत होते. त्याचमुळे या कलियुगात प्रत्येक व्यक्तीला ही पांढरीची काठी सोबत ठेवावी. कारण की काठी जर सोबत ठेवली तर तुमच्याजवळ कोणतीही निगेटिव्ह शक्ती किंवा कोणतीही नकारात्मकता ऊर्जा तुमच्या जवळ आसपास भिरकणार नाही. त्याचबरोबर पांढरीचे मणी सुद्धा मिळतात, तुम्ही इथे पाहिले असतीलच. तर ते सुद्धा तुम्ही जवळ ठेवायचे आहे. खास करून महिला वर्गाने तर नेहमी ही पांढरीची काठी किंवा मणी अवश्य बाळगावा. त्याचबरोबर जसं आपलं संरक्षण पांढरीची काठी करतं ना, तसंच तुम्हाला आपल्या घराचं सुद्धा संरक्षण व्हावं यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर ही काठी अवश्य बांधायची आहे. त्याचबरोबर पाळीव पशु सुद्धा म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्याकडे गाय, बैल जे पण काही जनावर असतील त्यांच्या गळ्यात सुद्धा तुम्हाला त्यांच्या संरक्षणासाठी ही काठी बांधायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट आजच जाणून घ्या. कारण की या नवरात्रीमध्ये म्हणजे या नवरात्री दरम्यान आदिवासी वैद्य लोक आपल्या मुलांस वनऔषधी वनस्पतीची ओळख करून देतात. तर काही वैद्य आपल्याला मुलांवर वैद्य कामाची जबाबदारी सुद्धा सोपवतात. एकंदरीत हे 9 दिवस आदिवासी लोकांच्या दृष्टिकोनातून अगदी महत्त्वपूर्ण मानले जातात. याच दरम्यान या 5व्या माळेला किंवा 7व्या माळेला, आता माझा हा व्हिडिओ थोडा लेट पडेल म्हणून तुम्ही 7व्या माळेला या पांढरीच्या काठीची वनस्पती घरात घेऊन यायची आहे. हा तुम्हाला संग्रह करण्याची ही आदिवासी लोकांनी ही प्रथाच निर्माण केलेली आहे. म्हणूनच तुम्हाला या नवरात्रीमध्ये 7व्या माळेला ह्या पांढरीच्या काठीला घरात घेऊन यायचं आहे किंवा मण्यांना घरात घेऊन यायचं आहे. देवीच्या पायाजवळ जसं मी मगाशी सांगितलं मणी किंवा काठी जी पण काही आहे तुम्ही सर्वात प्रथम ते आणायचं आहे. देवीच्या पायाजवळ किंवा देव्हाऱ्यात तुम्हाला हे मणी किंवा काठी ठेवायचे आहे
हळद कुंकू अष्टगंध व्हायचा आहे आणि नंतरच तुम्हाला हा धारण करायचा आहे. म्हणजे जर काठी असेल तर ती तुम्ही जवळ ठेवू शकता आणि मणी असेल तर पंचरंगी धाग्यामध्ये तुम्हाला हे मणी घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा हा मणी घालू शकता. मुलांमध्ये खूप चांगला इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा तुम्ही हा मणी त्यांना धारण कराल तेव्हा. त्याचबरोबर तुम्हाला जर मुलांना गळ्यात घालता येत नसेल, तर तो तुम्ही मुलांच्या हातात, पायात, कमरेला कुठेही बांधला तरी चालणार आहे. कारण की ही पांढरीची काठी जितकी तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलांसाठी खूप संरक्षणकारक अशी ठरणारी आहे. त्यामुळे आजपासूनच तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींसाठी या पांढरीच्या काठीचा मणी किंवा पांढरीची काठी ही बाळगण्यास सुरुवात करायची आहे. जेणेकरून आपल्याला ज्या काही निगेटिव्ह शक्तींचा त्रास होत आहे किंवा जे काही हिंसक प्राणी आपल्याला त्रास देत आहेत किंवा अगदी सूक्ष्म बारीक जीवजंतूसुद्धा आपल्याला काही त्रास देत असतील, ते सर्व आणि सर्व निघून जाणार आहे. आपल्याला या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. म्हणूनच आजपासून म्हणजे तुम्हाला या नवरात्रीमध्ये ही पांढरीची काठी घरात घेऊन यायची आहे आणि स्वतः धारण करायची आहे. आता बहुतेकांना हा प्रश्न पडला असेल, की ही पांढरीची काठी किंवा हा पांढरीचा मणी कुठे मिळेल? तर हा मणी किंवा पांढरीची काठी स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या जवळ असेल, तर तिथे हे हमखासच मिळेल. नाही तर पूजा भांडार म्हणजे पूजेचं सामान जिथे मिळतं, तिथे सुद्धा हे अवश्य मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही काठी लवकरात लवकर घरात घेऊन यायची आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसह, माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.